खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांची बियाणे खरेदीकडे लगबग सुरू झाली आहे आणि अशातच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे पुरवठ्याचं काम हे महाबीजकडून करण्यात येत आहे। आपण आहोत या यवतमाळच्या महाबीज केंद्रावरती। या ठिकाणी जर पाहिलं तर महिला जे आहेत तूर आणि सोयाबीन या बियाण्याचं पॅकिंग करताना आपल्याला दिसत आहे। जिल्ह्यात जवळपास 12,000 क्विंटल हे सोयाबीनचा पुरवठा होणार आहे महाबीजकडनं, तर 1700 क्विंटलच्या जवळपास तुरीचं हे बियाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे। आणि एकंदरीत जर पाहिलं तर जिल्ह्यामध्ये 2 लाख हेक्टरच्या वरती सोयाबीन आणि 1.5 लाख हेक्टरवरती तुरीचं लागवड करण्यात येते आणि त्यासाठी बियाण्याची उपलब्धता शेतकऱ्यांना व्हावी या दृष्टिकोनातून महाबीजनं आता या ठिकाणी जर पाहिलं तर पॅकिंग करणे सुरू केलेले आहेत। या संपूर्ण संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी महाबीजचे व्यवस्थापक आहेत। सर, जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना किती क्विंटल बियाण्याचा सोयाबीनचा पुरवठा होणार आहे आणि सद्यस्थिती काय आहे? महाबीजमार्फत जिल्ह्यात यावेळेस जवळपास 12,000 क्विंटल सोयाबीनची विक्री होणार आहे। त्यात 5 वर्षातील वाण जे आहेत हे संपूर्ण वाण उपलब्ध होणारे मोफत शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यासाठी शेतकऱ्याने महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करून जे काही विक्रीचे केंद्र ठरवून दिलेले आहेत दुकाने, त्या दुकानात त्याचा ॲग्रीस्टॅग नंबर आणि तो संदेश जर त्याला जाणार आहे, तो संदेश त्यांनी दाखवला मोबाईलवरचा, तर त्याला 1 हेक्टर मर्यादेपर्यंत मोफत बियाणं मिळणार आहे। याकरता जवळपास 2625 क्विंटल बियाणं हे मोफत वाटलं जाणार आहे सोयाबीनचं। त्याचप्रमाणे तुरीसाठी महाबीजने 1660 क्विंटल तुरीचे बियाणे जे आहे 10 वर्षावरील आणि 10 वर्षाखालील उपलब्ध करून दिलेले आहे। त्यात 10 वर्षाखालील बियाणांना जे आहे ते शासनाकडून 5,000 रुपये क्विंटलची सबसिडी आहे। त्याचे दर महाबीजचे 180 रुपये किलो आहे, परंतु शेतकऱ्यांना फक्त 130 रुपये किलो या दराने 1 हेक्टर मर्यादेपर्यंत 7-12 दाखवून प्रत्येक दुकानातून बियाणं उपलब्ध होणार आहे। सोयाबीनची आणि तुरीची किती उपलब्धता आहे? सोयाबीनचे 12,000 क्विंटलची उपलब्धता आहे जिल्ह्याअंतर्गत आणि तुरीचे 1660 क्विंटल बियाण्याची उपलब्धता आहे। आणि मागील वर्षीच्या तुलनेत तुरीचं बियाणं मोठ्या प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध आहे आणि पुरवठा झालेला आहे आणि आता युद्धस्तरावर पॅकिंग आणि पुरवठ्याचं काम सुरू आहे। निश्चितच जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावरती तूर आणि सोयाबीनचं बियाणं जे आहे ते वेळेवर उपलब्ध व्हावं यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युद्ध पातळीवरती पॅकिंगची प्रक्रिया ही महाबीजकडून सुरू करण्यात आलेली आहे। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।